नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, पौष्टिक आणि घरगुती स्टाईलमधली मेथी आणि मुगाची सुक्की भाजी. मित्रांनो, गावाकडच्या घरांमध्ये हिवाळ्यात किंवा रोजच्या जेवणात ही भाजी खूप आवडीने केली जाते. गरम गरम भाकरी, ज्वारीची पोळी किंवा चपातीसोबत ही भाजी खूपच मस्त लागते. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण पद्धत दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकूया. त्यानंतर जिरे आणि मोहरी टाकूया. हे सर्व मिश्रण कांदा भुरकट होईपर्यंत आपण परतून घेऊया. यानंतर अद्रक आणि लसूणचं पेस्ट त्यामध्ये आपण टाकूया आणि या सर्वांचं मिश्रण पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. आता हे सर्व मिश्रण चांगलं परतून घेऊया. हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत त्याला परतून घ्यायचंय. यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. आता थोडीशी हळद मिक्स करूया आणि पुन्हा एकदा हे मिश्रण परतून घेऊया. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण तिखट मिक्स करूया. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आता भिजू घातलेली मुगाची डाळ त्यामध्ये मिक्स करूया आणि मुगाची डाळ आणि सुरुवातीचं मिश्रण चांगलं एकजीव करूया. आता हे सर्व मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर त्यामध्ये मेथीची सुकी भाजी आपण मिक्स करूया. मित्रांनो, सुरुवातीला मेथी जास्त वाटेल, पण शिजल्याच्या नंतर ती कमी होते. आता या मेथीच्या भाजीला आपण त्या सुरुवातीच्या मुगाची डाळ आणि मिश्रणामध्ये एकरूप करूया.
संपूर्ण भाजी एकरूप झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ही भाजी झाक शिजवून घेऊया. बघा मित्रांनो, किती सुंदर सुकी भाजी तयार झाली आहे. मेथीची हिरवी चव आणि मुगाचा टेक्स्चर खूपच छान दिसतो. ही भाजी गरम भाकरीसोबत खूप मस्त लागते. चपाती, ज्वारीची भाकरी किंवा भातासोबतही ही भाजी तुम्ही खाऊ शकता. वरून थोडासा लिंबाचा रस टाकला की टेस्ट अजूनच भारी लागतो. मित्रांनो, तुम्हाला ही मेथी आणि मुगाची सुक्की भाजी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा.